लेट्स गो गाईज. आजचा व्लॉग आपण चालू केला आहे घराच्या बाहेरून, कारण की मला घरातून हा गल्ला आहे जी. तर मी आलो आहे आमच्या सोसायटीमध्ये माझ्या गाडीकडे, आणि मी ही एक गोष्ट मागवली आहे जी की इथं लागणार, कारण की याच्यामुळे माझा एक शूज फाटला होता थोडासा, आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हे असं लावायचं आहे. तर आता माझं एकट्याकडनं नाही होणार, तर मी आता मित्रांकडे जातो मग लावतो. आणि वन मोर थिंग, हा जो कपडा आहे ना, हा कोणाचा आहे काय माहिती. हा कपडा रोज माझ्या गाडीवर असा पडलेला असतो, आणि कोणाचा आहे ते माहीत नाही. ज्याचा कोणाचा असेल त्याने लवकर संपर्क करावा. तो कपडा मी दुसऱ्या गाडीवर टाकून देतो, ह्या गाडीवर टाकून देतो असा. चला आपण आपल्या टाईमपासच्या कामाला निघूया. लेट्स गो गाईज. हुज देअर? रिकामे बसलेले दोन पोरं. गाईज आम्ही परत रियुनियन झालो इकडे, आणि आम्हाला समजत नाही काय खायचं. भाऊ तुला काय खायचं? तुला काय खायचं रे? तू तर उपवास येणार, याला नाही खाऊ घालायचे. आज आम्हाला समजत नाही काय खायचं, तर म्हणून आम्ही असं विचार करत करत थांबलो इकडे. अशा काही वातावरणात, भाऊ नको दाखव, असं काही वातावरण आहे. हे रोहनचं घर आहे इथं, की तेव्हा ते दिसतं छोटं छोटं ते भाऊचं घर. आमच्या पोरांनी 20 मिनटं गाडी फिरवल्यानंतर आम्ही आलो आहे इथं पाणीपुरी खायला. आजचा मंडे माझा खराब गेला आहे, याचा नाही. आणि घरात काही खायला नसल्यामुळे मी आलो आहे बाहेर पाणीपुरी खायला. आणि आम्ही आलो इकडे सावलिया नाही श्री गणेश दिल्ली चाटला आम्ही आलो आहे पाणीपुरी खायला, जे की आहे इकडे हॉटेल ग्रँड मल्हारच्या साईडला. भाऊ बघ कसे खात आहे चोरून. आमच्या बाजूला पिझ्झावाला पण होता, भाऊ होता पिझ्झावाला, पण आम्ही काय खाल्लं नाही, कारण की आमचा बजेट नव्हता आज. आमचा बजेट पाणीपुरीचा होता. नाही आम्ही उद्या परवा नक्की होत आता आम्ही. काहीच आमची दहीपुरी आली आहे. भाऊ तू खाणार? मला घे तू व्हिडिओमध्ये. भाऊची दहीपुरी मी घेतली आहे, आणि आपण तिचा रिव्ह्यू करणार आहे कसा आहे कसा नाही. हो गोलपुरी आहे, वाकडी पुरी आहे बघ, होळीसारखी. एकदम व्यवस्थित मसाला, दही पण छान, बेटर दॅन दिस. भाऊचं तोंड बघून समजलं. भाऊ कशी आहे? छान आहे ना? फोटोवरचं ते तो हे काढ. हां रोहन भाऊ शेफ. माझं बजेट कमी होतं म्हणून मी फक्त पाणीपुरीच घेतली. याचं बजेट जास्त होतं म्हणून यांनी दहीपुरी घेतली. भाऊ आपलं बजेट कमी आहे ना, हां म्हणून आपण पाणीपुरी घेतली. गाईज आमची सुकीपुरी तयार होती. मी तुला नाही भेटणार आहे, मी खाणार सुकीपुरी. दे रे बाबा, मी दोन्ही माझ्याकडे दे. नाही जाऊ दे, भाऊ रडायचा. पुढे गाईज आम्ही याच्याकडे आलो होतो गणेश दिल्ली चाटला, आणि आमचे भाऊ तिकडे माझा सबस्क्रायबर वाढलाय भाऊ आपला. थँक्यू म्हणतो त्याला मी. गाईज माझे शूज जे फाटले होते त्याला आम्ही आता हे वाला गोष्ट मी ॲमेझॉनवरून मागितली. याच्यासोबत एक पॅड पण आला होता. हे जवळजवळ दोघं मिळून मला 200 रुपयाला गेलं. रोहननीच मागून दिलं होतं मला. आणि यातलं पहिलं मी सिगरेट जो त्या दिवशी लावला होता तो काढतो फटाफट. त्याला असं लावायचं आहे. नेक्स्ट ट्राय आपला असं बसतं का नाही, मला ते बसणार तर नाही असं लवकर. लागलं परफेक्ट. तर गाईज मी एकट्यानेच लावलेलं आहे, आणि भाऊसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. दाखव रे भाऊला. भाऊनी माझ्यासाठी फ्लॅशलाईट घेऊन बसला, आणि असं काहीतरी मी लावलं आहे. आणि या गोष्टी आपण कचरा डब्यात टाकाव्या. सिविक सेन्स आपला चांगला झाला पाहिजे. कॅमेरामॅन रोहन सोबत मी. फायनल लेट्स गो. असे गिर टाकायचे. आपण काढलेला हा चिकट टेप असा कचऱ्यामध्ये टाकावा. हे दोघं पोरं बघा कसे गाडीवर बसून इम्पॉर्टंट गोष्टी करताय. काय इम्पॉर्टंट गोष्टी करताय मला सांग ना. MS-09 म्हणजे कुठलं आहे? गाईज आमचा रोहन चाललाय गावाला, तर त्यांनी आम्हाला त्याचे झाडं
त्याचे नाही माझेच झाड आहे ऍक्च्युली. ऍक्च्युली याचे झाड आहे ते भाऊचे झाड आहे. मी वाढवलेलं हे झाड आहे. मी वाढवलेलं हे झाड. मी वाढवलेलं झाड आहे बाई हे झाड. मी वाढवलेलं झाड आहे. हा दिलं हे नाही आहे, वाढवलं मी आहे. हे झाड भाऊने दिले मला आणि थोडेफार काय दिले काकड्या पण दिले. बीटरूट भाऊला दे. बीटरूटची गरज भाऊला आहे, याला दे. काकडीची गरज मला आहे खायला. मला थंड थंड पाहिजे काहीतरी. चलो गाईज भेटूया लवकरच 2 आठवड्यांनी. बाय बाय. काय ओके बाय.